शेळी एवढा बैल धरता येईना. या ठिकाणी प्रथम क्रमांकासाठी हे 75,000 रुपये रोख स्वरूपात आहे. ते आपल्या तालुक्याचे मावळ तालुक्याचे विधानसभेचे आमदार मावळ विधानसभेचे आमदार सुनील अण्णा शंकरराव शेळके यांच्यातर्फे. त्याच्यानंतर एक 75 दोन नंबरसाठी 75,000 रुपये रोख स्वरूपात ते अजिंक्य दादा आत्माराम आसोले आंधर मावळ केसरीचे अध्यक्ष यांच्यातर्फे. आणि त्याच्यानंतर बुलेटचे जे किंमत आहे ती आम्ही 1.5 लाख रुपये या ठिकाणी रोख स्वरूपात बुलेटची किंमत सांगितलेली आहे. त्यानंतर शाईनची किंमत आहे ती 1 लाख रुपये सांगितलेली आहे. त्यानंतर स्प्लेंडरची 70,000 रुपये, डिलक्सची 45,000 रुपये, अशी 45,000 रुपये दिलेली आहे. इलेक्ट्रिक स्कूटीचे 30,000 रुपये आणि कडबाकुटीचे 15,000 रुपये आणि LED टीव्हीचे 10,000 रुपये अशी रोख स्वरूपात आम्ही बक्षीस रोख स्वरूपात रक्कम देणार आहे. ठीक. तर दादा फायनलचं स्वरूप कसं असणार आहे? फायनलचं स्वरूप या ठिकाणी प्रथम फायनल क्रमांकाला एक बुलेट आहे, त्याच्यानंतर एक शाईन आहे आणि एक स्प्लेंडर आणि बाकीच्या 5 टू व्हीलर डिलक्स आहे. त्याच्यानंतर 5 कडबाकुट्टी आणि 5 LED टीव्ही तर आणि 2 इलेक्ट्रिक स्कूटी आहे. तर त्याच्यानंतर ते जे बक्षीस आहे ते आम्ही रोख स्वरूपात या ठिकाणी गाड्या मालकांना ज्या ठिकाणी जो बारी फायनलला राहील त्याला रोख स्वरूपात हे बक्षीस दिलं जाईल. आणि घाटाचा राजासाठी एक टू व्हीलर आहे ती पण त्यांना सेपरेट दिली जाईल. आणि तुम्ही पाहता शेतकरी ब्रँड पुणे यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आपण आलोय मावळ केसरी टाकवे या ठिकाणी. खूप छान मुलाखत झालेली घाटाची. भव्य दिव्य 2020 स्पर्धा आयोजित टाकवे गाव. सर्व यंगस्टार लोक आहेत, पैलवान लोक आहेत. पैलवान लोकांनी ही यात्रा भरवलेली आहे. तर मित्रांनो, सपोर्ट करा आणि नवीन असाल सबस्क्राईब करा. कशी वाटली मुलाखत कमेंटद्वारे कळवा व कमेंट करा. दादा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. प्रथम आपल्या नावाचा परिचय द्या बरं. पैलवान संतोष गबळू पिंगळे, मी या गावचा रहिवासी. आता जे आंधर मावळ केसरी आहे हो पर्व पहिले, तर आता नियमावली कशी असणार आहे? आंधरमाळ केसरी भव्य 2020 स्पर्धा आयोजित बाळराजा आसोले युवा मित्र मंडळ आणि सर्व गावातले युवा तरुण आम्ही एकत्र येऊन ही भव्य 2020 स्पर्धा आयोजित केलेली आहे. घाट किती फूट आहे आपला? घाट साधारणतः आम्ही चालू आहे. उद्या घाट आम्ही साधारणतः 410 ते 420च्या आसपास लावण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे कमिटीचा. बरं, आता मला सांगा की इथं लोकेशन काय असणार आहे? लोकेशन सरकारी दवाखाना टाकवे बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्र हे आमच्या घाटाचं लोकेशन राहील. बरं, आता जे गाडा मालक येणार आहे तर त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? प्रथम तर मी सर्व गाडा मालकांचं आभार करतो. त्यांनी आम्हाला दिलेल्या आम्ही जो टायमिंग दिलेला आहे त्या टायमानुसार त्यांनी वेळेचं भान ठेवून आम्हाला सहकार्य करावं.
बक्षिसाचं स्वरूप कसं असणार आहे? बक्षिसाचं स्वरूप हे आम्ही देणगी स्वरूपात देणार आहे. अखिल भारतीयच्या नियमाप्रमाणे रोख स्वरूपात ही देणगी दिली जाईल. आणि फायनलचं कसं राहणार आहे? फायनली आम्ही सेपरेट दिली जाईल, ज्याची होईल त्याला दिली जाईल. प्रथमतः जर एखाद्या बारी 2 बाऱ्या जर एका पॉइंटला आल्या तर जी पहिली झुपली जाईल तिला पहिलं प्राधान्य दिलं जाईल. जी 2 नंबर होईल तिला 2 नंबरचं प्राधान्य दिलं जाईल. तर समजा उदाहरणार्थ मारहाण करणाऱ्या गाडा मालकास काय शिक्षा देणार? त्या गाड्या मालकाचा आम्ही योग्य तो निर्णय घेऊन, कमिटीचे योग्य निर्णय घेईल तो त्याला मान्य करावा लागेल. काठीचा बघ जो अखिल भारतीयचा नियम आहे तो प्रत्येक गाड्या मालकाने कठोरपणे पाळणं प्रत्येक गाडा मालकाची जबाबदारी राहील. बरं, तळ्यामध्ये आणि आळ्यामध्ये वरती तुमचं कसं कामकाज असणार आहे? अखिल भारतीयच्या नियमानुसार जो नियम लावलेला आहे आपला की सुसज्ज असं आळं पाहिजे आपल्याला, त्याप्रमाणे आमचं कमीत कमी 2 एकरचं आळं राहील. त्यात कुठल्याही प्रकारची बैलाला इजा होणार नाही ही आम्ही यात्रा कमिटीने दखल घेतलेली आहे. बरं, आता जीवितहानी तर त्याच्यासाठी काही उपक्रम राबवलेत का? आता नियमाने तसे ॲम्ब्युलन्स आमच्याकडे सरकारी दवाखाना जवळ असल्यामुळे आम्ही ॲम्ब्युलन्सची सोय केलेली नाही. 100 मीटरवरती आमचा दवाखाना आरोग्य केंद्राचा आहे. तिथं आमची 24 तास सेवा टाकवी बुद्रुकमध्ये कंटिन्यू चालूच राहते. बरं, गडाळ मास्टर कोण असणार आहे आणि अलाउन्सर कोण असणार आहेत? गाड्या मास्टर हा देवदास अण्णा कदमवाडी यांनी आमच्या यात्रेचं पण काम बघितलेलं. त्यांचे आमदार केसरी त्यांची पर्वे दुसरं ते पण त्यांनी हाताळलेलं आहे. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की ते इथं काम पाहतील. निशाणावरती काम काळूराम डिंबळे बादलवाडी हे पाहतील. अलाउन्सर कोण असणार आहेत? सर आता माऊली मामा तळेकर आहेत, साहेबराव डडराव आहेत, बंटी शेट पिंगळे आहेत, माऊली मामा तळेकर आहेत, त्याच्यानंतर रणपिसे आहेत, सागरदादा साळुंके आहेत, अभिदादा डेरंगे. निमंत्रित अलाउन्सर ठेवण्याचं काम कमिटीने केलेलं आहे, ते पाहतील. बरं, आता कमिटीचा उपक्रम कसा असणार आळ्यामध्ये? आता जर बैल अपेट असतात काही हो, वरती पकडायला आणि खाली झोपायला कशी मदत होणार आहे पाहुण्यांना? नक्कीच आम्ही जे आमची मित्रमंडळी सहकार्य करतील. प्रत्येक गाड्या मालकाचं काम आहे जे 2 उड्या खाली कमी होतील, पण ज्या त्या गाड्या मालकाने आपली 5-10 पोरं वरती, तशी आमची गावची 4-5 पोरं जी कंटिन्यू पकडणारे आहेत ती वरती आम्ही 10-15 पोरांची टीम तयार करून वरती उपलब्ध करणार आहे. बरं, ठीक आहे. वेळेत वेळ काढून माझ्या चॅनलला तुम्ही थोडासा व्हिडिओ घेण्यासाठी टाइम दिला त्याच्याबद्दल तुमचं घाटासाठी या खूप खूप शुभेच्छा. मनापासून धन्यवाद तुमचं. तुम्ही वेळेत वेळ काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आमच्या आंदरमावळ केसरीतर्फे तुमचं मनापासून स्वागत करतो. आपणही 3 ते 4 ह्या टायमामध्ये येऊन आपला सन्मानाचा स्वीकार करावा एवढी आम्ही तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो. धन्यवाद.